तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये। आज आपल्याला जायचं होतं आला आणायला। बघितलं तर सकाळी भरपूर पाऊस झालेला, सगळीकडे चिखल वगैरे सगळीकडे झालेला, त्यामुळं आलं काढायचं जरा अवघड दिसत होतं। ते पुढं आल्याचं ट्रॅक्टर भरून उभा आहेत, ते एका ट्रॅक्टरनं काय निघणार नव्हतं म्हणून म्हणलं आपले ते वडून काढायलाच लागणार होती। बघा सगळीकडे असा चिखल झाला आहे, रात्री भरपूर पाऊस झाला त्यामुळे सगळीकडे चिखल झाल्यानं आता आपलं आलं काढायचं चाललेलं होतं। त्यासाठी आपण आला आणायला गेलेलो, पण जाऊन बघितलं तर ट्रॅक्टर अडकून बसलेले। मग काय आपला ट्रॅक्टर आपली ट्रॉली लावली भरायला आणि मागं सारून घेतला ट्रॅक्टर। सगळा चिखल झाल्यामुळे सगळं पाऊस झाल्यामुळे भरपूर असा चिखल झालेला, ट्रॉली सोडून ट्रॅक्टर मागं सारला आणि हा ट्रॅक्टर काय भरून तयारच होता, फक्त जरा टोचन लावून त्याला बाहेर काढायचं होता। अडकलेला वगैरे नव्हता, पण जरा टोचन लावून बाहेर काढायचं होता। घेतलं सॉल, काय आपल्या ट्रॅक्टरला कायमच असते, सॉल लागतंय। जो कुठं पण ट्रॅक्टर अडकला काय झालं कोणाचं पण अडकू द्या, सॉल लागतंय। सॉल स्वतःचं सॉल असलं की घरनं जावा सॉल घेऊन या, असल्या उचापत्या करायला लागत नाहीत। काय टाकलं सॉल, हे काय आल्याचे पोते टाकले साईडला, आलं काढून झाले आणि आता ट्रॅक्टर भरायला चालू आहे। टाकलं सॉल आणि जरा टोचन दिलं थोडंसं, जरा थोडंसं टोचन दिल्यानंतर ट्रॅक्टर निघून गेला। हा ट्रॅक्टर पूर्णपणे असं रस्त्यावर सोडायला जायचं होतं, कारण पूर्ण जोपर्यंत रस्ता लागत नाही तोपर्यंत सगळीकडे असा चिखलच सगळीकडे झालेला, कारण रात्री खूपच पाऊस झालेला आणि ही सगळी रानं तांबडे असल्यामुळे चेसबरोबर ट्रॉली खाली गेलेले, मोठ्या चाकोऱ्या पडलेल्या। दुसरीकडे तो दुसरा ट्रॅक्टर पलीकडच्या साईडने निघालेला, आम्हाला वाटलं तो निघून जाईल, पण टर्नमध्ये अडकला ट्रॅक्टर। आता काय आपल्याकडे पर्याय नव्हता, आपल्याला तो ट्रॅक्टर काढायला जावंच लागणार होतं। आणि हे पाऊस झाल्यामुळे चिखल झाल्यामुळे ट्रॅक्टर जरा वजन भरले की अडकून बसतायत। आता ह्या ट्रॅक्टरला आपल्याला टोचन द्यायला जायलाच लागणार होतं, मग आलो ह्या ट्रॅक्टरला टोचन द्यायला। जास्त अडकलेलं नव्हता, थोडंसं टोचन दिलं की निघणार होतं, आम्हाला पण माहीत होतं। जरा थोडंसं टोचनची गरज होती, घेतला जरा ट्रॅक्टर पुढे आणि बघा जास्त नॉर्मल अडकलेलं नाही, पण ही चिखल असल्यामुळे टायर फिरल्यामुळे ट्रॅक्टर पुढे जाईन झालं। घेतला ट्रॅक्टर पुढे, हा बघा दोन्ही साईडला भाज्या आहेत आणि त्या भाज्याच्या मधून रस्ता केला आहे। बघा खूप पाऊस झाल्यामुळे सगळीकडे पाणी साठून चिखल झाल्यामुळे ट्रॅक्टर बाहेर निघत नाहीत। घेतला ट्रॅक्टर मागं सारून आणि टाकले सॉल, ह्याला दिला दांडका उठून। बघा ट्रॅक्टर निघाला बाहेर, पण जोपर्यंत रस्ता लागत नाही तोपर्यंत ओढायला लागते। बघा टायर कसं स्लिप मारते, जोपर्यंत रस्ता लागत नाही तोपर्यंत ट्रॅक्टर ओढूनच बाहेर काढावे लागतात। हे साईडला ऊस आहे आणि ह्या साईडला भाजीपाला आहे आणि मधूनच मधूनच काढायचं चाललं ट्रॅक्टर, त्यामुळे रानातूनच काढायचं असल्यामुळे हे होते। हा बघा आपला तर चाललं आपल्याला ट्रॅक्टर काढायचं। कसा आहे आपल्या हत्याराचा आवाज, आसमान में बाज और खेतों में स्वराज, हमेशा लड़कियों के दिल जीत लेता है। आपल्याला काही टोचन द्यायला कोण नव्हतं, दोन्ही पण ट्रॅक्टर गेलेले भरून, काय आपण सुट्टी देतोय बी, एकट्यानेच ट्रॅक्टर काढला बाहेर। हे बघा चिखल झाल्यामुळे जरा ट्रॅक्टर बाहेर निघायला त्रास होत होता, पण आमचा ड्रायव्हरच पट्टीचा आहे हो, नाद करते काय। तिथून पुढे आलो, हा इथून आपण स्वतःने एकट्यानेच ट्रॅक्टर बाहेर काढला, कारण दोन्ही ट्रॅक्टर भरून गेल्यामुळे टोचन द्यायला कोण नव्हतं। आपल्या हत्यारात आपण ताकद वाढवून घेतल्या। ह्या साईडला ऊस आणि ह्या साईडला भाजी लावलेली आहे आणि मधूनच रस्ता तयार केला आहे। आणि पाऊस पडल्यामुळे खूपच असं चिखल आणि घसरट झालेली। ह्या साईडला बघा आपल्या चायनीज भाज्या आहेत,
आणि चायनीज भाज्याचे शेतकरी महादेव शिंदे हे बघा लोलोचं पॅकिंग चालू आहे आणि ह्या भाज्या सगळ्या एक्सपोर्ट होतात. मुंबई मार्केट, गोवा मार्केटला भाज्या जातात सगळ्या. चला आता जायचं होतं, रस्त्यावर ट्रक थांबलेले भरायला. पुढे बघा पाऊस खूपच असं उतरला आहे. पाऊस येण्याची शक्यता आहेच. पावसाचं आपण काही सांगू शकत नाही, कधी पण पाऊस येतोय. रामराम मंडळी, आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये.